राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि बजेट आज मुख्यमंत्र्यांनी सादर केलंय. त्याबद्दलचे काही प्रश्न आहेत, पण त्याचबरोबर आणखी एक मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे अजित पवारांचा अपघात की घातपात. आणि याच मुद्द्यावर रोहित पवारांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि अमोल मिटकरी सुद्धा त्याबद्दल वारंवार बाजू मांडतायत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोघांनी आपण याबद्दल विचारणार आहोत. अजितदारांचा अपघात की घातपात हा प्रश्न आणि ही चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. या मुद्द्यावर तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत का? नाही, आम्ही पहिली सुरुवात केलीच होती. अमोल मिटकरी बरोबर आहेत, त्याबद्दल त्यांचं म्हणणं. कारण अजितदादा प्रेम आमच्या सर्वांचं होतं आहे. असं आहे की एक नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे, फार लाईटली घेऊ नये यांनी. की त्यावेळेला पवारसाहेबांनी जर शांततेचं आव्हान केलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये फार प्रक्षोभ उभा राहिला असता. माझ्या माहितीप्रमाणे आमची म्हणणं एकच होतं, ते रोहित पवार मानतायत, अमोल मिटकरी मानतायत, आम्ही सगळे मानतोय. काय मानतोय आम्ही? की याची चौकशी करावी. मला वाटतं की किती अहमपणा असतो, लोकांना भीती नसते. काल असं कळलं मला की त्यांना VIP ट्रीटमेंट देऊन, त्यांना सिक्युरिटी देऊन ते मॅच पाहायला आले. एखाद्या सामान्य माणसावर एखादा गुन्हा हो किंवा चौकशी होतोय म्हटल्या, मागणी होते म्हटल्यानंतर तो मानव अस्वस्थ असतो. म्हणजे मला वाटतं मला काय नाही, माझा कोणतरी गॉडफादर आहे, मला काय घाबरायची गरज नाही. मी पाहिजे तसा वागतो, माझा तसा येतो, माझा फिरतो. आता एकनाथ शिंदेंचा सुद्धा विषय रोहित पवारने सांगितला. म्हणजे दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाताना जर तो माणूस, ती व्यक्ती, ते विमान असेल, या कंपनी परवानगी घेत नसेल, म्हणजे त्यांना भीतीच नाही आहे. मग आमच्या या मागणीला पुष्टी होते की यामध्ये खरोखरच हा अपघात झाला का कोणी सांगितल्यानंतर घातपात झाला, याच्यावर सुद्धा निश्चितपणाने आता संशय यायला लागलेला आहे. आणि हा संशय एवढ्यासाठी येतोय की जर त्रुटी झाली असेल, समजा अपघात झाला असेल, तर त्या हलगर्जीपणाची त्या कंपनीवर दोषारोप ठेवला ना, मग तो दोषारोप ठेवल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. CIDने आता चौकशी सुरू केली आम्ही रेटा लावल्यामुळे. जर समजा या लोकांनी, आपल्या लोकांनी, रोहित पवार, अमोल मिटकरी, सगळ्या महाराष्ट्रातल्या काही लोकांनी, आम्ही सगळ्यांनी जर हा विषय लावून धरला नसता तर विषय कुठं गेला असता का? गेलाच नसता. म्हणून आजही आमचं मागणं आहे. उद्या आम्ही सोमवारी चर्चा घेतलेलीच आहे. काय तथ्य इथं बाहेर येईल, पण सरकारच्या वतीने खुलासा होईल. ते आम्हाला माहिती आहे ते खुलासा काय करणार आहे. परंतु आमची मागणी त्यावेळेला सभागृहात आहे, पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करा. ही जी मस्सी आहे ना या लोकांना, कोणतरी आमच्या मागे आहे, मंत्री केंद्रातले मागे आहेत, आमच्याबरोबर कोणतरी गॉडफादर आहे, ही भूमिका आहे म्हणून जे आहे ना, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. काही का होईना, अमोल मिटकरी कालपर्यंत बोलत होते, आता अजितदादा गटाची आमदारसुद्धा मागणी करतायत. मला वाटतं उशीर झाला असला तरी, कारण का लोकांमध्ये आता हे चर्चेला जायला लागलेलं आहे, त्याच्या प्रतिक्रिया बाहेर महाराष्ट्रामध्ये व्हायला लागल्या आहेत. आणि त्यामुळे का होईना आपल्याच नेत्याच्या पक्षाच्या लोकांनी आता मागणी करणं, आम्हाला एक चांगल्या प्रकारचा आता जोडीला आधार भेटलेला आहे. त्यामुळे आता त्याच्या बाबतीमधली गांभीर्यता सरकारच्या असलेल्या सत्तेमधल्या लोकांकडून जर होत असेल तर आता शासनाने चाल ढकल न करता पहिले गुन्हा दाखल करायला पाहिजे, अशी मागणी आमची असणार आहे. मिटकरी साहेब, मग तुम्ही दोन्ही पक्ष मिळून हा लढा लढणार आहात का? कारण तुम्ही वेगळे आरोप करता, रोहित पवार वेगळी पत्रकार परिषद घेता, प्रत्येक नेते एकट्यात बोलतायत, पण दोन्ही पक्ष मिळून अजितदारांच्या बाबतीत एकत्रपणे भूमिका आणि एकत्रपणे लढा उभारणार आहात का? नुसतं आमच्या पक्षाची जबाबदारी नाही, तर अजितदादांनी कुठल्याही आमदारांना निधी द्यायचा असेल, त्याला विश्वासात घ्यायचं असेल, तर ना त्याचा जात पाहला, ना धर्म पाहला, ना पंथ पाहला, ना पक्ष पाहला. त्यामुळे सर्व आमदार जरी या लढाईत सोबत उतरले तरी सगळेच तरी त्याचं स्वागत असेल. आता देर आहे दुरुस्त आहे. काल काही आमदार परवा आदरणीय वहिनींना भेटले आणि मी शशिकांत शिंदे साहेबांचं अभिनंदन याकरता करेल, कारण वरच्या सभागृहामध्ये माननीय सभापतींना 93च्या अन्वये चर्चा लावण्याकरता त्यांनी विनंती केली होती. ती विनंती फेटाळल्या गेली. त्यानंतर अल्पकालीन चर्चेसंदर्भात त्यांनी विनंती केली. परवाच्या दिवशी रात्री कार्यक्रमाच्या कामकाजामध्ये ते दाखवलं गेलं होतं, पण परवाच्या रात्री सुधारित कामकाज आलं, त्याच्यामधून ते वगळण्यात आलं. मग आज ती चर्चा होणं काल चर्चा अपेक्षित होणं, पण काल राज्यसभेच्या निवडी संदर्भामध्ये ती गडबड असेल आणि आज अर्थसंकल्प, त्यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये ती सोमवारी ती चर्चा अल्पकालीन चर्चेच्या आयोगाच्या अंतर्गत सभागृहामध्ये येणार आणि त्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आमदार, काँग्रेसचे सर्व आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार, असे सर्व मिळून आम्ही अजितदादांच्या संदर्भात ती बाजू उचलणार आहोत
आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी आदरणीय सुनेत्रावरींची भेट घेणं हे निश्चितच लढाई एकत्र करण्याचं ते आता द्योतक आहे. आणि आमदार रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले तेच मुद्दे मी मांडले. मी काही वेगळे मुद्दे मांडले नाहीत. फक्त त्यांनी टेक्निकल बाबी सांगितल्या. DGCA कसा दोषी आहे, होतं काय, तुम्ही वेगळे मुद्दे मांडतात, ते वेगळे मांडतात. मुद्दे जरी सारखे असले तरी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मांडतात. त्यापेक्षा एकत्रित येऊन जर तुम्ही हा लढा उभारला तर त्या आरोपांना, तुमच्या म्हणण्याला आणखी वजन मिळेल असं तुम्हाला वाटतं का? जसे आता तुम्ही खांद्याला खांदा लावून दोन्ही नेते उभे आहात, तर अधिक गांभीर्यानं आणि अधिक दखल त्याची घेतली जाईल असं वाटतं? सौरभजी, शशिकांत शिंदे साहेब हे सिनियर नेते आहेत. ते एका पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे ते आमचे पण मार्गदर्शक आहेत. मी फार ज्युनियर आहे त्यांना. ते नेते आणि मी, माझी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. मी फार लहान माणूस आहे. पण अशा वरिष्ठ लोकांनी जर ठरवलं, आता आम्ही आहोच ना. रोहित पवार लढा लढतायत, जय पवारांनी पण त्यात प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर येणं आणि हा लढा लढणं तर तो अजून संयुक्तिक ठरेल, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आता सर्वांनी आता पुढं आता काय निर्णय, त्याच्यासाठी उद्या आम्ही व्यवस्थित एक प्लॅटफॉर्म आणलाय ना विधान परिषदेचा सभागृह, तिथं चर्चा होईल ना. तेव्हा सगळ्या पक्षाचे कोण कोण काय भूमिका मांडतात तेव्हा तुम्हाला ते सत्य परिस्थिती चर्चा समोर दिसून येईल. विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित होईल. साहेबांनी तो मांडलाय. सर्वात वरच्या उच्च ठिकाणी प्लॅटफॉर्मवर आम्ही जातोय आणि तिथे कोणीतरी या सगळ्या अपघात प्रकरणावर, तो अपघाता की घातपात या विषयाच्या ज्या चर्चा आहे त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करते. कारण वडेट्टीवार यांनी आरोप केला की VK सिंग यांना वाचवण्याचे प्रयत्न वरच्या पातळीवर कोणीतरी करते. तुमचाही तोच संशय आहे दोघांचाही? माझ्या माहितीप्रमाणे ज्या काही घटना घडत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये CID चौकशी, मी त्या दिवशी विचारलं, CID चौकशी केली आहे, CBI चौकशी करायची मागणी केली आहे. CBIने चौकशी स्वीकारली का नाही, स्थानिक पातळीवर FIR दर्ज केला गेला नाही. FIR दर्ज करताना आपल्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, कोणीही FIR दर्ज करायला आला तर कोणत्याही पोलीस स्टेशनला तो स्वीकारायचा आणि त्याच हद्दीमध्ये तो पाठवायचा. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी ही मंडळी मरीन लाईनला गेली, तिथं स्वीकारला गेला नाही. बारामतीला गेले, तिथे स्वीकारला नाही. त्यांनी सांगितलं CID चौकशी चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे FIR दर्ज झालेल्या अनेक घटना अशा आहेत की नंतर त्या CID चौकशीला या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात येतात. FIR का दर्ज केला नाही त्याची आम्हाला शंका आहे. कारण FIR दर्ज झाला, त्याची चौकशी करताना तो मनुष्यवधाचा गुन्हा आहे, हलगर्जीपणाचा गुन्हा आहे हे सिद्ध होऊन त्याच्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे, त्या मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मला एक सांगावं, साधी गाडी मर्सिडीजचा मालक ज्यावेळेला रस्त्यावरून जाताना लोकांना चिरडतो, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, त्याचं असलेलं सगळं उत्पन्नाचं साधन त्याच्यावर हातोडा चालवला जातो. हा कोणाचा जावई आहे? महाराष्ट्रामधल्या एका नेत्याला ज्यावेळेला त्याचा आम्ही दोषी ठरवतोय, त्याच्यावर आम्ही दोष ठरवतोय, हा कोणाचा जावई आहे? का गुन्हा दाखल झाला नाही याचा वाचवतोय ना. आणि तो एवढा मस्तीत आहे. मी मगाशी सांगितलं, एकनाथ शिंदेंचं विमान परवानगी न देता जर दुसऱ्या असलेल्या प्लॅटफॉर्मवर जात असेल आणि इराणने ते पाडण्याचा जर इशारा दिला असेल, हा मग किती हे आहे. म्हणजे माझ्या मागं कोणतरी आहे, कोण काय करणार नाही, त्याच्यात कोण भांडवलदार आहे, कोणी गुंतवणूक केलेली आहे, हा पण आम्हाला उद्या स्पष्टीकरण आम्ही विचारणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्याला वाचवत आहे. मिटकरी जी, काय वाटतं तुम्हाला, कोण वाचवायचा प्रयत्न करते? दिल्लीत बसले DGCA VSRला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि DGCAला 100% राजकीय पाठबळ असल्याशिवाय रोहित सिंग याची मस्ती इतकी असूच शकत नव्हती. काल जर तो क्रिकेट पाहायला गेला आहे आणि त्याला जर VIP ट्रीटमेंट पोलीस स्टेशनला भेटली असेल तर नक्कीच याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न होते. याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की काहीतरी थातुरमातुर कारवाई रोहित सिंगवर करतील. त्या फ्लाय, त्यांचे काही 4 फ्लाय रद्द केले आहेत VSRचे, आणखी काही 10 फ्लाय रद्द करतील, त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी आणतील. पण कटाचे जे मुख्य सूत्रधार आहे DGCAचे अधिकारी, ते अद्यापही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे जे दाखल व्हायला पाहिजे होते, 0 FIR तरी पोलिसांनी घेणं अपेक्षित होता. ज्या नरिमन आपल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला वरिष्ठ अधिकाऱ्याला आमच्या समोर FIR चालू असताना फोन येतात, तो वरिष्ठ अधिकारी फोन घेऊन अँटी चेंबरमध्ये जातून तिथून येऊन 4 आमदारांना म्हणतो की आम्ही FIR करू शकत नाही. जर इथला अधिकारी FIR करू शकत नाही तर DGCAचे हात धागेदोरे किती लांब आहेत हे याच्यावरून लक्षात येतं. त्यामुळे त्याला वाचवण्याकरता पॉलिटिकल बॅकअप असल्याशिवाय त्याची एवढी मस्ती असू शकत नाही. याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. एक शेवटचा प्रश्न दोघांना सुद्धा, जेव्हा तुम्ही अजित पवारांबद्दल काही त्यांच्या निधनाबद्दल प्रश्न उपस्थित करता घातपात या अनुषंगानं, तेव्हा एक आरोप होतो की अजितदारांच्या निधनाचं राजकीय भांडवल केलं जात आहे. तर अशा आरोपांकडे तुम्ही कसं बघता? दोघांनाही प्रश्न आहे. कोण भांडवल करतंय? आम्ही भांडवल केलं? अजिबात केलं नाही. अजितदादांचे आमचे संबंध होते.
आवाज जर उठवला नसता तर त्या कंपनीचे 4 विमानं रद्द झाली असती का हो? चौकशी झाली असती का? DGCAने केली असती का चौकशी? आवाज का उठवावा लागतो? सरकारला इच्छाशक्ती नाही आहे सरकारकडे? नाही राजकारण भांडवल कोण करतंय? आम्ही नाही केला. मग आता जर त्यांना भांडवल करायचं असतं तर आम्ही सभागृहात सांगलो होतं त्यांच्या योजनेला नाव द्या, दादाची लाडकी बहीण योजना. राजकारणात फक्त भांडवल सत्तेच्या उपभोगासाठी किंवा सत्तेसाठी, उपभोग बोलणं बरोबर नाही, सत्तेच्यासाठी जर काही लोक अशा पद्धतीचं फक्त अजितदादाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, आता मी बाकीच्या राजकारणी बोलणार नाही, कोणाला एवढी घाई झाली होती लगेच अजितदादांच्या ह्याच्यातून कोणी करायला लावलं हे? लगेच सरकार लगेच हे करून घेऊया, प्रत्येकानं लगेच हे करून घ्या. ह्याच्या पाठीमागं कोण आहे? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडून ते जाणीवपूर्वक करून घेण्यात आलं घाईगडबडीत? सुनेत्रा पवारांचा अनुभव आणि त्या अजितदादांचा वारसा चालवतील, त्यांचा विचार चालवतील मला विश्वास आहे. परंतु ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला, घाई करण्यात आला, असंच काही होत नाही. ते कोणतरी सांगतंय असं आमचा शक्का आहे. तुम्ही सहमत आहात मिटकरी याच्याशी? कशाची? आता शशिकांत शिंदे काय बोलले त्याच्याशी, की अजितदारांच्या निधनानंतर घाई गडबडीत शपथविधी उरकण्यात आला? आम्ही करत नाही. जे भांडवल करतात त्यांच्याबद्दल मी शंका व्यक्त राजकीय केली. भांडवलाबद्दल नाही, तुम्ही म्हणालात ना आता की घाई गडबडीत जितका काय म्हणालो, भांडवल आम्ही केलं नाही ना. तुम्ही म्हणाला की राजकीय भांडवल आम्ही करतो का? आम्ही अजिबात केलेलं नाही. मी शंका व्यक्त केली, राजकीय भांडवलीचा फायदा कोण घेत होता ते मी ह्या सांगला. त्यात भावना वेगळी असेल, मला शंका येते ना, ती शंका मी व्यक्त केली. ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं का की सरकारमध्ये तुम्ही आहात, तुमचा पक्ष आहे, तरी सुद्धा तुमचं या मुद्द्यावरची जी भूमिका आहे ती ऐकली जात नाही आहेत किंवा आरोप गांभीर्याने घेतले जात नाही आहेत, अशी भावना आहे तुमची? पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या, राजकीय भांडवल कोणी करतंय असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांच्या त्या बुद्धीची कीव येते. ज्याला याच्यात राजकारण वाटत असेल त्यांनी त्याचं थोबाड उघडावं आणि जाऊन मीडियासमोर सांगावं ना, मुख्यमंत्र्यांना भेटावं. आम्ही आमचे प्रयत्न करतो तर दुसऱ्याच्या पोटात दुखण्याची काय गरज आहे? त्याच्यामुळे हा आरोप एकदम खोटा आहे की जर आम्ही राजकीय भांडवल करतो तर असं म्हणणाऱ्याच्या थोबाडात मारली पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट, जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारला, मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एखादी कमिटी गठीत करा. पण माझ्या पत्राला केराचीच टोपली भेटली का? मला ते नाही कळत. मी सत्तेतला आमदार आहे ना, यांचं पत्र एकदा फेकून दिलं तर मी मान्य करेल की ते विरोधातले आमदार आहेत. सत्तेतल्या आमदारांना राममोहन नायडूंची भेट घालून द्या, अमित शहाजींची भेट घालून द्या. याच्याकरता आम्ही अनेक खासदारांशी संपर्क केला. माझ्या पक्षाचे दोन्ही वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत मी पत्रव्यवहार केला की मी दिल्लीत राज्यसभेचा किंवा लोकसभेचा खासदार नाही, तुमचं तिथे वजन आहे, मला पण तिथे भेटायचं आहे तर भेट घालून द्या. त्याही पत्राला कुठं उत्तर भेटलेलं नाही. त्यामुळे सरकारमध्ये असून सुद्धा आमच्या पत्राला जर त्यामध्ये किंमत दिल्या गेली नसेल तर त्याबाबत मी असमाधानीच आहे. आणि जर सत्तेतल्या आमदारांबद्दल असं असेल तर मग विरोधी पक्षाची काय सोय असेल याच्यावर समजून घ्या. सुनेत्रा पवार या सगळ्या लढ्यात तुमच्या सोबत आहे का? मी याच्यासाठी विचारतोय की तुमच्या पक्षामध्ये बोलताना अग्रेसिव्हली केवळ तुम्ही एकटेच दिसता. आत्ता काही नेते वेगळ्या पद्धतीने आरोप करतात, पण सुरुवातीपासूनचे जे आरोप आहेत आणि त्या भूमिकेवर कोणी ठाम असेल, कोणी आक्रमकपणे मांडत असेल तर ते तुम्ही आहात तुमच्या पक्षात. ते साहजिक आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला दादांनी हा लाल बॅच विधान परिषदेच्या पवित्र सभागृहातून या सभागृहात जर बसवलं असेल आणि तो नेता आकस्मिक महाराष्ट्राच्या पटलावरून हटत असेल तर त्याबाबत विचारणं हा माझा नैतिक धर्म आहे, हा माझा शेतकऱ्याचा धर्म आहे. नाहीतर मला उद्या माझी लेकरं विचारतील की ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही या मुंबईसारख्या प्रशस्त शहरामध्ये मोठ्या मोठ्या लोकांमध्ये वावरलात आणि ज्या नेत्यामुळे वावरलात त्या नेत्यासाठी तुमच्या तोंडून शब्द निघत नसतील तर तुम्ही बेईमान आहात, अशी माझी पुढच्या अवल्यादीनं मला म्हणू नये. त्याकरता माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. राहिला प्रश्न सुनेत्रा वहिनींचा, मी वहिनींना 2-3दा भेटलेलो आहे. मी म्हटलं माझी लढाई मी सुरू ठेवणार आहे आणि त्या मानसिक धक्क्यात असल्यामुळे त्यांच्याशी जास्त संवाद होऊ शकला नाही. पण मला विश्वास आहे अजितदादांच्या संदर्भात जो काही लढा आम्ही लढतोय त्याबद्दल कोणी लढू नका असं म्हणण्याचा प्रश्नच येणार नाही. जयदादांशी पण मी भेटलो, पारदादांना काल मी तुमच्या सर्वांच्या समोर भेटलो. त्यामुळे ही लढाई ही एकट्या अमोल मिटकरीची नाही, ही अख्ख्या महाराष्ट्राची लढाई आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, VSR व्हेंचरला कितीही DGCAने वाचवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राची जनता VSR व्हेंचरचे कार्यालय फोडल्याशिवाय एक दिवस राहणार नाही असा ठाम विश्वास आहे. कारण आता लोकांच्या भावना तीव्र आहेत, फक्त याला वाचा फुटायला योग्य टाईम यावा लागतोय आणि मला विश्वास आहे 6 महिन्यामध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनी या सगळ्या गोष्टीला कव्हर करतील. शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत, तुम्ही म्हणतात की मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण तुम्ही सुद्धा विधान परिषद आमदार आहात राष्ट्रवादी काँग्रेसचे. दोन्ही पक्ष आता खांद्याला खांदा लावून लढणार अजित पवारांच्या मुद्द्यावर? दोघांनाही प्रश्न. उद्या उत्तर काय तर बघतो. नाही झालं
तर मग आम्ही ठरवू काय करायचं ते. जे लोक या लढ्यात सामील होतील ते लढ्यामध्ये जे जे येतील त्या सगळ्यांना घेऊन आम्ही लढाई करू. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी जो आदेश देतील त्याचं पालन करणं हा आमचा धर्म असेल. ठीक आहे, दोघांचेही आभार की आपण संवाद साधलात त्यासाठी.